मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहे. निखिल येळवंडे ठरला या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. निखिल यांना विनंती आहे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. डावाला सुरुवात, पहिला चेंडू, पहिलाच बॉल, भन्नाट वेग होता. पहिल्याच बॉलवरती तिखट मारा केला आकाश समोर. पहिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट येईल. निखिल यांना विनंती आहे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देतोय. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या. अष्टपैलू कामगिरी करत सेमीफायनल क्रमांक 1 च्या सामन्यामध्ये निखिल येळवंडे ठरला आहे प्लेअर ऑफ द मॅच. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा अक्षय इथे या. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस आकाश साठेने आकाश दाखवलंय. चेंडू सरळ पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे डीप मिड विकेट मध्ये. बिग हिट, चेहरा षटकार. थँक्यू. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय शितोळेच्या कक्षामध्ये गेला. भन्नाट वेगाचा बॉल, परंतु दुसऱ्या चेंडूवरती आकाश साठेच्या पाठमधून षटकार ठोकला. यावेळी कट केला हा चेंडू. क्षेत्ररक्षक अतुल बोडके पोहोचले. एका टप्प्यावरती फील्ड केला, डायरेक्ट हिट. परंतु तोपर्यंतच्या कालावधीमध्ये फलंदाज सुखरूपरित्या आपल्या घरट्यामध्ये पोहोचेल आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. एक धावजी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये आता ऑन स्ट्राईक निलेश खैरे. सलामीसाठी आलेला दुसरा फलंदाज निलेश, जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निलेश आणि आकाश या आघाडी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी दाखल झाली. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू फरार. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. थँक्यू. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहे आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी उपसरपंच सन्माननीय राजेंद्र दादा पाडाळे पाटील या अतिथी मान्यवराला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी निखिल यांना देतोय. पुन्हा एकदा भन्नाट वेग. अगदी समोर पाहतो तिथे फलंदाजला बीट केलाय. समोर टाकलं होतं चेंडू, त्याच्यावरती निलेश यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाठवरती चेंडू आलेला नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हर्षित संघाच्या धावफलकावरती धावा आपण पाहतोय बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी जयेश शेलार हा गोलंदाजीच्या मार्कवर दाखल झालाय. सुपर 8च्या सामन्यामध्ये षटक क्रमांक 1 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली. संघाने आखलेल्या योजनेवरती मात्र तो मार्गस्थ झाला आणि विरोधी संघातील मात्र महत्त्वाचे फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये माघारी पाठवले आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. आता पाहायचं इथे षटक क्रमांक 2 मध्ये जबाबदारी दिली त्याच्या खांद्यावरती पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन जयेश शेलार गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकामध्ये 11 धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. एक षटकार एक चौकार पाहायला मिळालो, परंतु त्या व्यतिरिक्तचे चेंडू अक्षयने चांगल्या पद्धतीने हाताळलेत. तर जयेश शेलार षटक क्रमांक 2 घेऊन दाखल झालाय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर करतोय हवाई सफर. वैभव अर्थात सोने आला चेंडूच्या खाली टिपला तिथे जाईल. विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद.
17 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला वैभव इथे हडसे संघाला खतरा म्हणून उभा राहिलाय. एक सुंदर झेल बाउंड्री लाईन वरती टिपला आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज आकाश साठे बाद झालेला आहे. आकाश मैदानाच्या आतमध्ये माघारी जाईल. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळतोय तो धावफलका प्रवीण साठे. नवीन फलंदाज दाखल झाला. धावफलकावरती धावा त्या 11 धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये 1.1 षटकाचा खेळ जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रवीण साठेच्या खांद्यावरती ते जबाबदारी येताना पाहायला मिळते. आघाडीचा फलंदाज बाद झालाय. स्पर्धेच्या निमित्तानं क्रीडा प्रशिक्षक सन्मान्य दत्ता जोडगे सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहत असताना विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलंय युवा उद्योजक सन्मान्य पैलवान रणजितदादा पाडाळे पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान आपण पाहतोय एकच सिंगल धाव आपण पाहतो बाईच्या स्वरूपामध्ये तिथे मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 12 धावा संघाच्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा जयेश शेलार तयार. त्यावेळेस पुन्हा अक्रॉस द पाच स्ट्रोक खेळायचा होता. बराचसा मात्र तिथे क्रीजचा वापर केला परंतु बंधनात वेगाने आलेला चेंडू जास्त काही उंची प्राप्त करत नाहीये. थोडासा खाली आलेला चेंडू आपण पाहतो इष्टरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे डॉट येईल. चांगली गोलंदाजी इथे जयेश शेलार पुन्हा एकदा करतोय. 3 चेंडू टाकलेत. केवळ एक सिंगल खर्च केली. 1 विकेट मिळवली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन धीम्या गतीचा बॉल. यावेळी लोअर फुल टॉस. बॅटच्या बाहेरील बाजूची कडा. इष्टांच्या मागे आपण पाहतो अतुल बोडके त्या ठिकाणी चेंडूला पटमर होतील तोपर्यंत पुन्हा एका सिंगल धावेचा प्रयत्न झालाय आणि पुन्हा एकेरी धाव्याने संघाचा बल एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. मुळशी तालुक्यातील सर्वाधिक मोठी टेनिबॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणून मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेकडे पाहिलं जातं. 4थ्या पर्वामध्ये यशस्वी आयोजन. विकास शेठ यादव आणि बाबू शेठ बवले यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. याचा सन्मान करण्यासाठी मुस्लिम भैया शेख यांना विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल प्रवीण साठेच्या बॅटमधून चेंडू सरळ लांगून सीमारेषेच्या पलीकडे. बिग चेहरा षटकार. षटकार आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण साठे अलीकडच्या काळामध्ये चर्चेत असणारा खेळाडू बदनाट फॉर्म मध्ये. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी खोदून काढला. चेंडू जमिनीला समांतर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अक्षय चितोळे पाटील पोहोचेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा प्रयत्न झाला. एका सिंगलचा प्रयत्न झाला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा षटक संपलं जाईल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो 1 विकेट मिळवली जयेश शेलारने. 9 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातो. पॉवर प्लेचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 20 धावा एकूण संघाच्या धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तब्बल 24 संघ आपण पाहिले या स्पर्धेमध्ये एकमेकांचे आमने सामने लढले. लीग फॉर्मॅटने मात्र आपण 4 दिवस ही स्पर्धा खेळवली. आजचा 5वा दिवस. आज नॉकआउटचे सामने पाहायला मिळाले. चला विनंती असणारे वेळ वाचवा. क्षेत्ररक्षक करणारी टीम कासरसाई टीम विनंती असणारे वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं आहे. यानंतर आपल्याला मेगा फायनलचा सामना देखील घ्यायचा आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम आहे. त्यामुळे वेळ वाचवणं तुम्हाला फार गरजेचं आहे. वेळेचं बंधन तुम्हाला देखील असणार आहे. त्यामुळे वेळ वाचवत चला. जास्तीचा वेळ खर्च करू नका. अक्षय आणि टीम गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती अक्षय शितोळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. यापूर्वी 1 षटक अक्षयने टाकले. त्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केल्यात. पहिलाच बॉल 50 वेगाचा बॅक टू द बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे प्रवीण साठेला पात करण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. इथे जर डायरेक्ट हिट झाला असं बरंचसं समीकरण बदललं गेलं असतं
परंतु डायरेक्ट हिट तिथे झालं नाही. फलंदाज तिथे प्रवीण साठे बचावलाय आणि एक सिंगल जी स्कोर कार्डवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगलं बॅकअप कुणालचं पाहायला मिळालं. त्यानंतर पण कोणती जास्तीची धाव पाहायला मिळत नाहीये. प्रवीणचा प्रयत्न होता परंतु तितकीसा प्रतिसाद मात्र निलेशने दिला नाही आणि एका सिंगल धावेवरती थांबावं लागेल. रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न यावेळी केला आहे परंतु पुन्हा एकदा जो आपण पाहतो पॅटर्न बॉलचा संपर्क तिथे होत नाहीये. अक्षयचे वेगवान चेंडू आणि त्या वेगवान चेंडूला मात्र तितक्याच वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे परंतु तिथे फलंदाजाला बरेचशा अपयशाला सामोरं जावं लागते. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. षटकार चौकार जरूर आलेत. अक्षयच्या पहिल्या षटकामध्ये देखील एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 वरती देखील एक षटकार खेळला गेला परंतु त्यानंतर पुन्हा एक दुहेरी धाव आणि डॉट बॉल हे समीकरण पाहायला मिळाले. त्यावेळी पुन्हा बॅटच्या बाहेरील बाजूची कडा त्यानंतर इष्टांच्या मागे अतुल बोडकेच्या हातामध्ये चेंडू जाईल. एका टप्प्यावरती तिथे चेंडू फील्ड केला जातोय आणि पुन्हा आलेली एक धावे. पहिल्या डावातील निम्मा डाव आतापर्यंत संपलाय. 15 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 15 चेंडूमध्ये स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या तर 22 धावा. एका गड्याच्या मोबाईलमध्ये अजूनही पाहायचं 15 चेंडू बाकी असणार आहेत. प्रवीण साठे आणि निलेश खैरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळेस प्रवीण साठेकडून काय होती चुकी झाली. चारी मुंड्या चित केले क्लीन बोल्ड. मागून मात्र दरवाजा तिथे नक्कीच उघडा राहिला प्रवीण कडून आणि फलंदाज तिथे क्लीन बोल्ड होत बाद झालाय. प्रवीण साठे स्वतःवरती नाराज असेल. बराचसा क्रीजचा वापर केला बराचसा शफल झाला होता परंतु मागे किती जागा होती किती एष्ट्या झाकले गेले होते त्याचा अंदाज त्याला आला नाही आणि अक्षयने मात्र हा वेगवान चेंडू ते एष्ट्यावरती पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड होत प्रवीण साठे माघारी गेलेला आहे. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. 22 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असं नवीन फलंदाज कृष्णा कालेकर संघाचा लीडर जो तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फुलटास होता हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. अक्षयवरती तिथे कोणत्या प्रकारची रिस्क घेतली नाही. धोका तिथे स्वीकारला नाही. एका सिंगलच्या आपण पाहतोय मदतीने संघाचं खातं पुढे जाईल आणि कृष्णाने देखील वैयक्तिक खातं उघडलंय. 23 धावा स्कोर कार्डवरती शेवटचा एक चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. अक्षय शितोळे या गोलंदाजाने आतापर्यंत पाहिलं तर 1.5 षटकं वैयक्तिक टाकलेली आहेत. त्यामध्ये 14 धावा त्याने खर्च केल्या. 11 धावा या पूर्वीच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च करत एक विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्याने घेतले. शेवटचा बॉल सुंदररित्या फटका खेळला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष मोलाचं सहकार्य लाभलंय उद्योजक सन्माननीय रणजितदादा पाडाळे या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. दादाला विनंती आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. 18 चेंडूंचा खेळ झाला आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाच्या फलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. वेळेचं बंधन तुम्हाला असणार आहे कारण यानंतर मेगा फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. जवळपास 4:30 वाजून गेलेत त्यामुळे वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. अन्यथा मेगा फायनलचा सामना कमी षटकांचा आपल्याला वेळाभावी खेळवावा लागेल. परंतु अशा कमिटीचा प्रयत्न की मेगा फायनलचा महत्त्वाचा सामना आहे तो सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. त्यासाठी दोन्ही संघाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. अक्षय आणि टीम विनंती थोडं स्पीडअप करा. तर पाहायचं अक्षय कोणाच्या खांद्यावरती षटक क्रमांक 3 ची जबाबदारी देईल. बरीचशी चर्चा झाल्यानंतर चर्चेनंतर समोर प्रताप शितोळे हा गोलंदाज आलाय. आता प्रताप शितोळे आपण पाहतो षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षय शितोळेने पहिलं षटक टाकलं त्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या. तर जयेश शेलर आला. जयेश शेलरने देखील चांगली गोलंदाजी केली विकेट मिळवली आणि केवळ 8 धावा त्याने खर्च केल्या.
त्यानंतरच्या षटकामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा अक्षयला पण पाहिलं, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन तो आला, 7 धावा त्याने खर्च केल्या. आता षटक क्रमांक 4 घेऊन प्रताप शितोळे आलेला आहे. चला मित्रांनो, विनंती असेल वेळ वाचवा, वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे तुम्हाला वारंवार सूचना दिल्या जात आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला बॉल फेस करण्यासाठी कृष्णा अर्थात के पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय, परंतु कोणत्या प्रकारची हालचाल तिथे फलंदाजाने केली नाही आणि नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये पंचाने गोलंदाजाला दंडित केले. वाईट बॉलचा इशारा येतोय, अतिरिक्त अवंतर धावेचा इशारा येईल आणि या अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. मानाचा मुळशी करंडक ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर फार कमी स्पर्धा अशा होतात, क्वचित अशी एखादी स्पर्धा असते की ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना हा 5 षटकांचा पाहायला मिळतो. आतापर्यंत प्रत्येक दिवसामध्ये 8 सामने, आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं तर आजचा 6वा सामना सुरू आहे आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवला गेलाय. कोणत्याही प्रकारे मात्र षटकांमध्ये कमतरता न करत आयोजकांनी मात्र प्रत्येक सामना खेळवलाय, त्याबद्दल आयोजकांचं देखील कौतुक असेल. शुभमदादा सुतार, अजिंक्य खैरे, रामकृष्ण हरी पाडाळे अध्यक्ष आणि संपूर्ण माळुंगे टीम त्यांनी केलेले एक अप्रतिम आयोजन जे तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतंय. यावेळेस निलेश खैरेचा वार, चेंडू सरळ डीप स्क्वेअर सीमारेषे पार, षटकार. षटकारांनी आपण पाहतो स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक पुढे जाते, धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. प्रताप शितोळेचा पाहिलं तर कमी गतीच्या अचूक टप्प्यावरती टाकण्याची कौशल्य या खेळाडूकडे, परंतु इथे बराचसा मागणा ठरवलाय. पुन्हा एकदा बिगिट, परंतु तिथे क्षेत्ररक्षक येतात, चेंडूच्या खाली टिपताय जाईल. जशास तसं प्रत्युत्तर दिलं. प्रताप देखील सांगतोय तुम शेर हो तो हम भी शिकारी है. विकेट घेतले फलंदाज बाद. थँक्यू. चला नवीन फलंदाज थोडी काही करा, धावत पळत या मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. जेवढा जास्त वेळ आपल्याला वाचवता येईल तेवढा वेळ वाचवणं गरजेचं आहे. विकेट आली, फलंदाज षटकार खेळल्यानंतर निलेश खैरे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल खोंडगे. हा नवीन पाठर मैदानाच्या आतमध्ये जो आता संघाच्या संघनायकाला अर्थात कृष्णाला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्कोर कार्डवरती धावा 35 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. 10 धावींची सरासरी आतापर्यंत राखली आहे. अजूनही पाहायचे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे 9 चेंडू बाकी आहेत. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 8 धावा खर्च करत एक विकेट आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रतापने मिळवली. पुढील चेंडू घेऊन पुन्हा तयार. हा चेंडू देखील कमी गतीचा, दिशा बदलणारा चेंडू. पुन्हा चेंडू पडला, थोडासा बाहेर गेलाय. अक्षयकडे चेंडू थेट जाईल, पॅट आणि बॉलचा तिथे संपर्क झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आलेला आहे. लवकर हाताने प्रताप शितोळेला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना नक्कीच इथे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक षटकार जरूर आला, परंतु स्वतःवरचा विश्वास ढळून दिला नाही आणि त्यानंतर देखील आपण पाहतो चांगली गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खुलबा टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, मिडल ऑफ द बॅट. चेंडू झाला नाही, स्वतः तिथे प्रताप चेंडूला कव्हर करेल, चेंडू अडवेल, फेकेल. तोपर्यंत पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जी एक सिंगल कंप्लीट केली जाईल, पुन्हा एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि या एका धावेच्या एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाते. धावफलकावरती धावा आहेत ते 36 धावा. कृष्णाला आतापर्यंत शांत ठेवलंय. 2 चेंडू कृष्णाने आतापर्यंत खेळले, 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने बनवल्यात. परंतु संघाचा संघनायक आहे, त्याला माहिती आहे सामना किती महत्वाचा आहे. मानाचा मुळशी करंडक, मुळशी तालुक्यातील सर्वाधिक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव सोनेरी अक्षरामध्ये जर कोरायचं असेल ना तर आता मला बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकार ठोकावे लागतील. लोअर फुल टॉस आणि चेंडू तिथे उंची प्राप्त करताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आला, चुकी झाली. क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा.
झेल मैदानाच्या आतमध्ये तिथे जो सुटताना पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी जयेशने जरूर केली, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील संघाच्या विजयासाठी नक्कीच अपेक्षित आहे. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुटलेलं झेल, कृष्णाला दिलेलं जीवनदान. 4 धावा तिथे शेवटच्या बॉलवरती झेल सुटल्यानंतर आल्यात. संघाच्या धावफलकावरती धावा आपण पाहतो, एकूण धावा नोंदवल्या गेल्या त्या 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ झाला, शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. सुटलेला झेल, मिळालेलं जीवनदान, त्या जीवनदानचा कशा प्रकारे फायदा कृष्णा घेईल. जयेशकडून ते चुकीच झाली, त्याच्या नेतृत्वाखाली संघ इथपर्यंत पोहोचला, ज्याच्या नेतृत्वाखाली 40 धावा धावफलकावरती आहेत, ज्याच्या नेतृत्वावरती नक्कीच संघाने कित्येक मोठमोठ्या मैदानावरती आपल्या संघाचा नाव मात्र सोनेरी अक्षरामध्ये कोरलंय. कित्येक मैदानावरती विजयाचा गुलाल उधळलाय. त्या खेळाडूला मात्र इथे जीवनदान दिलं, तो कृष्णा कालेकर, जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजून गोलंदाजीच्या मार्कवरती आता नवीन गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 घेऊन शेवटचं षटक देत ओव्हरमध्ये आपण पाहतोय अक्षय शितोळे पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती आता जो दाखल होताना पाहायला मिळेल. या पूर्वीच्या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी नक्कीच अक्षयची राहिली आहे. तर जर्सी क्रमांक 3 परिधान करून आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक राहुल. चला विनंती आहे, वेळ वाचवा. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिल्याच बॉलवरती चेंडू कर लावाय सपर, चेंडू सरळ पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. राहुल खोंडगेने ठोकलाय षटकार. थँक्यू. अक्षयचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला एक सुंदर फटका पाहायला मिळाला. षटकार जो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार अक्षय. यावेळेस वेग वाढवला, टप्पा थोडासा मागे, स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न, तिथे गडबड गोंधळ, चेंडू हातामध्ये येत नाहीये. घाई झाली तिथे अक्षयकडून फलंदाजाला बाद करण्यासाठी आणि त्यानंतर आपण पाहतो चेंडू हातामध्ये आला नाही. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येणार आहे. छोट्या छोट्या चुका इथे संघाला मागे ठरू शकतात. सुरुवात चांगली झाली, परंतु शेवटचे काही चेंडू काही षटक बाकी असताना क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका होत आहेत. 47 धावा धावफलकावरती आहेत. कृष्णा ऑन स्ट्राईक, पुढे सरसावत, फुलटॉस चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. शिवशंभूंचा छावा, मिळतात 6 धावा. षटकार. षटकारचा आपण पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये आला सुटलेला झेल आणि तो झेल ज्या खेळाडून सोडला जयेश शेलार, त्याला मत आता कृष्णाच्या पाठमधून येणारी प्रत्येक धाव आता टोचणार आहे. एक सोप्पा झेल त्याने अवघड केला आणि तिथे जो आपण पाहतोय झेल सुटल्यानंतर षटकार जो मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे 3 चेंडू बाकी आहेत. अक्षय बराचसा मागणं ठरलाय. महागडी गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. अफडबार पुढे सरसावत, डान्सिंग डाऊन द विकेट. जयेश शेलारला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. षटकारा पाठोपाठ चौकार जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 57 धावा एकूण धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुटलेला झेल किती महागडा ठरू शकतो ते कृष्णा दाखवायला सुरुवात केली, परंतु दुसऱ्या बाजूला संघाच्या संघनायकाला चिंता सतावत असेल. सुटलेला झेल आणि त्यानंतर येणाऱ्या धावा आता संघाला किती येणाऱ्या धावामध्ये महागड्या ठरतील. 57 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय शितोळे बराचसा महागडा ठरलाय. शेवटच्या षटकामध्ये दादा फटके मात्र फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अर्थात षटकार चौकारांची आतिषबाजी जी शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा द बिग हिट कृष्णा कालेकरच्या बॅटमधून चेंडू सरळ तिथे क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा चुकी झाली. झेल निसटला, परंतु धावबादच्या प्रयत्नामध्ये तिथे फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले.
थँक्यू. विकेट आली. वैभवला पण पाहतोय फार कमी वेळा मात्र वैभवकडून चुका होताना पाहायला मिळतात, परंतु इथे झालेली चुकी. त्यानंतर नक्कीच धावबाच्या स्वरूपामध्ये कृष्णा माघारी जातो. नवीन बॅटर सुमित बोडके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दुखापतग्रस्त असलेला सुमित, दुखापत त्याला त्रास देते, परंतु आता तो इथे गोलंदाजाला शेवटच्या बॉलवरती त्रास देईल का? शेवटचा एक चेंडू मैदानाच्या मध्ये पहिल्या डावातल्या पहिल्या इनिंगचा बाकी आहे. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल बंदाट वेगाचा थोडासा खाली राहिलेला चेंडू तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. चला आठशे टीम त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये या. फलंदाज येईल आपल्या खेळाडू कक्षामध्ये, तोपर्यंत बाकीची टीम त्वरित मैदानाच्या आतमध्ये या आणि क्षेत्ररक्षण सजवा. मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना हर्षित टीमने बनवल्यात त्या 58 धावा. जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 59 धाव्यांचं टार्गेट कासरसाई संघाला असेल. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम कृष्णा आणि टीम विनंती त्वरित आपण या मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभाग बनवत आहे. खऱ्या अर्थाने मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी, आणि ज्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक या ठिकाणी सौजन्य झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी पुणे शहर सरचिटणीस सन्माननीय लहूशेठ बालवडकर या मान्यवरांचा या ठिकाणी शुभाग म्हणतो. दादांचा मी मानाचा मुळशी करंडक मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादाला विनंती आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. चला आघाडीचे दोन्ही बॅटर कासरसाई टीम अक्षय टीम विनंती आघाडीचे दोन्ही फलंदाज पाठवून द्या. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला त्वरित आपण सुरू करणार. कृष्णा टीम जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर मेगा फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळे वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. पिरंगुट संघाचा संघनायक विनंती संपर्क करा. यानंतर तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी आपण बॉल आउट करणार आहे, त्यामुळे 3 गोलंदाज तयार ठेवायचे. पिरंगुट टीम आपल्या 3 गोलंदाजाची नावं या ठिकाणी आयोजक कमिटीपर्यंत पोहोचवा. अनिकेत पोळ विनंती संपर्क करा. चला सामना सुरू करायचा आता. सामन्याकडे तुम्हाला इथे मी मैदानामध्ये घेऊन जातो. दुसऱ्या डावाला सुरुवात आहे.
पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू लॉंगाच्या दिशेने टिपलाय झेल. प्रताप शितोळेचा संपलाय खेळ. पहिल्याच घासाला लागलेला खडा आहे. थँक्यू. झटपट आपल्याला सामने आता संपवायचे आहेत कारण वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्या वतीने आपण पाहिले गेलं तर आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य झालेलं आहे. भाजपा पुणे शहर सरचिटणीस सन्माननीय लहू अण्णा बालवडकर हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने रावेत नगरीचे उद्योजक आणि उद्योग सम्राट म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे सन्माननीय आकाश शेठ भोंडवे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आकाश भाऊ आपलं देखील मानाचं मुळशी करंडक स्पर्धेमध्ये आपलं स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 59 धाव्यांचं टार्गेट आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा या दोन संघांमध्ये सेमीफायनलची दुसरी मॅच. गणेश जाधव नवीन बॅटर आपण पाहतो मैदानामध्ये यावेळेस आता दाखल येथे होतील. बॉलर तयार. हा चेंडू यावेळेस कट करण्याचा इथे प्रयत्न केला जाईल आणि पहिल्या चेंडू मैदानामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आली. राहुल पडवळ अर्थात आरपी 59 धाव्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि या 59 धाव्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता मात्र गणेश जाधव आणि प्रसाद पवळे यांच्यावरती मात्र नक्कीच जबाबदारी आहे. राहुल पडवळ पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. राहुल स्वतः चेंडूच्या खाली. ओ इथे काय झालंय. कॅच कोणी सोडलाय तर स्वतः राहुलने कॅच सोडलेला आहे. कधी कधी आपण पाहिलं ना तर अवघड गोष्टी सोप्या होतात आणि सोपी गोष्ट अवघड होते. एक धाव इथे मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एक धाव आहे. 59. हा चेंडू यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर नक्कीच यावेळेस आडव्या बॅटने चेंडू मात्र यावेळेस खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर आहे. हा चौकार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय राहुल आणि राहुलवरती खेळलेला चौकार प्रसाद पवळे. थोडस आपण पाहिलं गेलं तर संयमी खेळ देखील आता प्रसादला करणं गरजेचं आहे. स्कोरकार्डकडे माहिती नव्हती मला इथे पुढे घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल पडवळ. प्रसाद पवळे स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. 59 धाव्यांचा पाठलाग जो सुरू झालेला आहे. मानाचा मुळशी करंडक आपण क्रिकेटची स्पर्धा बघतोय. कट केल्या बॉलला यावेळेस वा आणि चेंडू मात्र सुसाट वेगाने निघालाय सीमारेषेच्या बाहेर. डीप पॉइंट मध्ये आलेला चौकार आहे.
शेवटच्या आता मैदानामध्ये बघायचं पहिलं षटक संपले 9 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे 24 चेंडू आणि 50 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे आज प्रामुख्याने आपण पाहिले गेले तर रावेतनगरीचे उद्योग सम्राट आमचे अतिशय जवळचे आणि जिवलग मित्र आदरणीय आकाश भोंडवे पाटील यांचं देखील आपण पाहतोय आज मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आकाश भाऊ आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होत आहे ज्यांच्या वतीने या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचं प्राइज ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेलं आहे उपविभाग अध्यक्ष कोथरूड मनसे सन्माननीय अनिकेत दादा बाळासाहेब मुरकुडे यांचं देखील आगमन झालंय अनिकेत दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत करतो हार्दिक असं स्वागत करतो त्यांच्या समेत असणारे त्यांचे सहकारी मान्यवर त्यांचंही स्वागत आहे मॅच कडे जाऊयात पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो आलेल्या 9 धावा आहेत गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरे घेऊन आकाश साठे पहिलाच बॉल वेग होता या चेंडूमध्ये बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये चेंडू डॉट हे त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद पवळे सांगत असेल आणि मला वाटतं गणेश जाधव यांना समोर प्रसाद पवळे आहे इन फॉर्म आहेत बॅटवरती चेंडू मिडल झालेत त्यामुळे गणेश जाधव यांचं देखील एक काम बनतं आता की प्रसाद पवळेला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं आकाशसाठी तयार खोलवा टप्प्याचा बॉल इथे बुंद्या टाकलेला चेंडू पाय धरून केली जाणारी गोलंदाजी जबरदस्त चेंडू प्रणव दादा अडसड यांचं देखील आपण पाहतो शुभागमन होते प्रणव दादा आपला देखील मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये मी आपलं स्वागत करतो हार्दिक असं स्वागत करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आकाश साठे सकाळीच मात्र आपण पाहिजे शुभम दादा या खेळाडूची चर्चा केली ओहो या खेळाडूकडे व्हेरिएशन आहे आणि शुभम दादा सुतार यांनी सांगितलं की मुळशी तालुक्यामध्ये सध्या जर आपण पाहिलं जो गोलंदाज सगळ्यात जास्त वेगाने खांदा कुठला गोलंदाजाचा वापर करत असेल ना तर प्रॉपर खांद्याचा वापर करणारा आकाश साठे आहे हा चेंडू पुन्हा एकदा लेग बाय चेरो पण आलेली सिंगल आहे 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 21 चेंडू 49 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा आकाश साठे स्ट्राईक वरती आता बघायचं आहे हार्ड हिटर पोलार्ड म्हणून देखील मात्र ज्याची ओळख आहे प्रसाद पवळे अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू खेळला जाईल धावेसाठी नकार मैदानामध्ये कळवला जातोय कुठल्याही प्रकारची धाव नसेल चेंडू मात्र इथे डॉट आलाय धावफलक इथे स्थिर असणार आहे 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आता मात्र आपण पाहिले गेले तर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघ थोडासा बॅकफूट वरती आहे परंतु फ्रंट वरती पुढे येण्यासाठी मात्र या संघाला फार वेळ लागणार नाही कारण या संघाकडे खेळाडू उभं पाहिजे त्या दर्जाचे आहेत दूरवरून बॅट इथे फिरवली जाते परंतु बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये तोपर्यंत आलेली सिंगल एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 11 धावा 11 रन क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याचा थोडासा बदल यावेळेस मैदानामध्ये केला जातोय शांतता ही चौफेर पसरलेली शांतता आहे परंतु ही शांतता येणाऱ्या वादळाची असेल ही शांतता येणाऱ्या सुनामीची आहे ही शांतता येणाऱ्या आहोटीची आहे ही शांतता येणाऱ्या भरतीची आहे ही शांतता आपण बघतोय अशांत करण्याचा प्रयत्न कोण करणार आहे लोअर फुल टॉस आणि यावेळेस गणेश जाधव यांचं आक्रमण सडक पक्कडक बधडक हा षटकार आहे इथे पण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळेल या षटकाराने संघाची धावसंख्या 17 धावा शेवटचे 18 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 42 धावींची अजूनही गरज असणार आहे 18 चेंडू 42 हे समीकरण आहे क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिले गेले तर आजचं प्रमुख आकर्षण म्हणून म्हणलं तर निश्चितप्रमाणे पुण्याचा मायकल नितीन वेताळ डान्सिंग अंपायरच्या भूमिकेत आपण यापूर्वी देखील पाहिलंय शेवटचे चला स्पीडअप करा टीम थोडी घाई करा प्रवीण साठे
बॉलिंग ट्रॅकवरती आता तयार असतील मैदानाच्या मध्ये. या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण पाहायला गेलं तर नेहमीच होताना बघितलेली आहे, कारण खुल्या गटाचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय, तालुका न्याय गटाचं क्रिकेट गाजवलंय आणि घरच्या संघामध्ये ज्यावेळेस जेव्हा जेव्हा खेळलाय एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून मात्र तो संघामध्ये नेहमीच आपल्याला बघायला मिळाला आहे. चला वेळ वाचवा टीम. 18 चेंडू 42 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. अठरा चेंडू 42. प्रसाद पवळे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गणेश जाधव आहे. थोडीशी घाई करा. यावेळेस पुण्यात बघायचं ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर धापलकावरती धाबा ज्या आहेत 18 धाबा या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकताच शुभागमन यशस्वी होत आहे. सन्माननीय आपण पाहिले ज्यांच्या वतीने मैदान आपल्याला सौजन्य झालेलं आहे. युवोद्योजक अक्षय उर्फ सोन्याभाऊ भरणे यांचं श्रेणी आगमन होत आहे. त्याचबरोबर पैलवान आकाश पारखी यांचं देखील आगमन झालेलं आहे. दोन्ही आलेल्या मान्यवरांचं मी मानाचा मुळशी करंडक स्पर्धेमध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. मॅच कडे पुण्यात बॉल तयार. यावेळेस लीडिंग एज होती. चेंडू जर आपण पाहिलं गेलं तर मैदानामध्ये पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा चेंडू होता. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला गणेश जाधव यांनी. 16 चेंडू शिल्लक आणि आता 40 धावा जिंकण्यासाठी अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. 16 चेंडू 40. मला वाटतं 1-2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर मात्र मॅच मध्ये कमबॅक करायला अधिकचा वेळ इथे लागणार नाही, परंतु ती कमबॅक करणारी गोलंदाजी, ती कमबॅक करणारी फलंदाजी इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार का? कट करण्याचा प्रयत्न इथे होता. पॅटर्नी बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा डॉट. आणि मला वाटतं आता प्रसादला देखील थोडस थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलाय हडशीचा संघ. बॅकफुटला गेलेत. यावेळेस कट केलाय. बॉटम एंडचा चांगला वापर. चेंडूचा एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार आहे. आता जर मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर चौकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लीडिंग आहे. चेंडू हवेत. कृष्णा कालेकर आहे चेंडूच्या खाली. सेलिब्रेशन तो बनताय आणि ते मात्र नक्की सेलिब्रेशन बघायला मिळालं कृष्णाचं. विकेटचं होईल पतन. थँक्यू डीजे. या ठिकाणी ज्यांच्या वतीने आपल्याला ग्राउंड सौजन्य झालेला आहे पैलवान अक्षय उर्फ सोन्याभाऊ भरणे युवा उद्योजक यांचा मी या ठिकाणी सन्मान करतोय. मी अक्षय भाऊंना विनंती करतो, अक्षय भाऊ या आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सिकंदर दादा भोसले यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. सिकंदर भाऊ विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी पुढे यायचंय. पैलवान आकाश भाऊ पारखी यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी योद्योजक पैलवान अक्षय उर्फ सोन्याभाऊ भरणे यांचा याच्यासाठी सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 अजून बनवायचे आहेत. अक्षय शितोळे मॅच फिनिशर. आज बघायचंय ती इनिंग बघायला मिळणार का? पहिलाच बॉल आकुटप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेचलाय. ओहो प्रयत्न आकाश साठेचा जबरदस्त बघायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर रावेतनगरीचे उद्योजक आणि उद्योग सम्राट सन्माननीय आकाश शेठ भोंडवे यांचा या मैदानात यथोचित असा सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आकाश बाबा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान सन्माननीय बाबाशेठ बवले यांच्या शुभास्ते आम्ही सन्मान देतोय. आकाश बाबा विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल आम्ही तुमचा सन्मान यथोचित असा सन्मान करतोय. आणि मी म्हणेल की हरिभाऊंच्या वतीने हा प्रेमाचा सन्मान आहे.
या ठिकाणी ज्यांच्या वतीने आपल्याला चतुर्थ क्रमांकाचा प्राइज सौजन्य झालेला आहे कोथरूड उपविभागाचे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय अनिकेतदादा बाळासाहेब मुरकुडे साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय आणि हा त्यांचा सन्मान या ठिकाणी अनिकेतजी बाळासाहेबजी मुरकुडे कोथरूड उपविभाग अध्यक्ष मनसे यांचा मी या ठिकाणी सन्मान करतोय त्यांचा सन्मान या ठिकाणी माळुंगे क्रिकेट माळुंगे संघातील सगळ्या खेळाडूंच्या वतीने हा सन्मान होतोय तर मी विनंती करतो माळुंगे क्रिकेट क्लब संघाचे सगळे सदस्य हा सन्मान देण्यासाठी पुढे यायचे रामकृष्ण हरी पाडाळे शुभमदादा सुतार अजिंक्य खैरे मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल आणि या फळस अक्षय शितोळेचं आक्रमण मिड विकेटला लांबच लांब खूप लांब षटकार डीजे मंजिल इंसान के हौसले आजमाती है सपनों के पर्दे आंखों से हटाती है गिरने वालों को होती है तकलीफ मगर ठोकर ही इंसान को चलना सिखाती है अक्षय शितोळेला सांगायची गरज नाही टाकेचे घाव सोसल्याशिवाय इथे देवरूप येत नाही आणि संघर्ष केल्याशिवाय मानाचा करंड काही मिळत नाही शेवटचे 9 चेंडू 29 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल कृष्णा कालेकर वरती चढवलेलं आक्रमण 2 चेंडू लागोपाठचे डॉट आले परंतु त्यानंतर खेळलेला एक कडक षटकार 9 चेंडू 29 पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू चेंडूवरती बोट रोल केली बैठक स्ट्रोक इथे खेळायचा होता बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये चेंडू डॉट आलाय शेवटचे 8 चेंडू बनवायचे 29 बॉल तयार कृष्णा पुन्हा एकदा चेंडू मैदानामध्ये बघायचा डॉट आहे शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 7 आणि बनवायचे आहेत 29 एक षटकार आला कृष्णावरती परंतु त्या षटकाराचा मात्र जर आपण पाहिलं तर फायदा झाला नाहीये कासारसाई संघाला आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट शेवटचे 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 29 धावा चला टीम मीटिंग नको मित्रांनो थोडी काय करा आपल्याला प्रॉपर जी फायनलची मॅच आहे ते आयोजकांचा प्रयत्न आहे की आपल्याला ती चांगली झाली पाहिजे त्यामुळे विनंती असणार आहे आपण थोडीशी घाई करा तर मॅच कडे पण जाणार आहोत पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत 29 धावांची जी मात्र आता इथे मैदानाच्या मध्ये गरज असेल समीर दादा गोलांडे यांचं देखील शुभाग म्हणते समीर दादा आपलं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत आहे प्रवीण साठे यावेळेस आपण पाहतोय बॅटिंग साठी आलेत तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर घेतलेली एक सिंगल या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या वतीने आम्हाला YouTube लाईव्ह सौजन्य झालेलं आहे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाळासाहेबजी खैरे यांचं यशस्वी आगमन होते मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे 5 चेंडू 28 धावा हे समीकरण आहे प्रवीण साठे तयार आहे हा चेंडू यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये चेंडू इथे डॉट आलाय धावफलक इथे स्थिर आहे शेवटचे 4 चेंडू आणि आता 28 धावा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकामध्ये आपण बॉल आउट खेळवणार आहोत यावरती पायावरती टाकलेला चेंडू ही ताकद आहे परंतु या आक्रमणाला थोडासा उशीर झालाय असं म्हणेल मी
षटकार आहे. थँक्यू डीजे. षटकार इथे आला. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 22 धावेंची गरज आहे. 3 चेंडू 22 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला युट्यूब लाईव्ह ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहे सन्माननीय बाळासाहेबजी खैरे सामाजिक कार्यकर्ते त्यांचं यशकडे आगमन होते. साहेब आपलं देखील स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा यावेळेस फटका फसलाय मिड विकेट मध्ये. आकाश साठे डाऊन दी बॉल विकेट. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय विनायकजी निकाळजे यांचं देखील यशस्वी शुभागमन होते. त्यांचं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. आज मानाचं मुळशी करंडक ही स्पर्धा आपण इथे बघतोय. याच्याकडे सन्माननीय विनायकजी निकाळजी हे देखील यशस्वी उपस्थित होत आहेत. साहेबांचं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. आणि मैदानामध्ये बघायचे आता 37 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. आपण हे 4थं पर्व पाहतोय. पहिल्या 3 पर्वांमध्ये म्हाळुंगेकरांचं जेव्हा जेव्हा आयोजन झालेलं आहे याच मैदानावरती तेव्हा तेव्हा मात्र सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी संघ मेगा फायनल खेळणारा संघ आहे. आणि आता पुन्हा एकदा मेगा फायनल कडे मात्र या संघाची वाटचाल आहे. शेवटचे 2 चेंडू बनवायचे आहेत 22. चला वेळ वाचवा टीम. चला स्पीड अप करा टीम. मैदानामध्ये बघायचं यानंतर आपण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी जो बॉल आउटचा फॉर्मॅट आणलेला आहे स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय. या स्पर्धेतील मानाचे करंडक आणि सन्मान चिन्ह ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत सन्माननीय एक युवा हृदय सम्राट आदरणीय पैलवान कौशिकदादा सुतार यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत होईल या चौकाराने. थँक्यू डीजे. आज षटकार मैदानामध्ये आपण पाहतोय यश ठिकाणी आणि इथे फटका फसलाय. 4थं पर्व म्हाळुंगेकरांचं आणि या 4थ्या पर्वामध्ये मानाचा मुळशी करंडक 2025 मध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होईल. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी बालगुडी संघ विजय संघाचे अभिनंदन. चला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण बॉल आउट खेळवणार आहोत. तर विनंती आहे चला दोन्ही टीम्स आपले 3 गोलंदाज आणि 1 विकेट कीपर असं लगेच मैदानामध्ये यायचंय. आपण बॉल आउट खेळवतोय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल प्रवीण साठे. तुषार गवारे तर आपण बॉल आउट या शेकडे खेळवतोय. चला कासार साई टीम 3 गोलंदाज आणि 1 विकेट कीपर. त्याचबरोबर पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघ तुम्हाला विनंती असणार आहे की आपले 3 गोलंदाज 1 विकेट कीपर घेऊन मैदानामध्ये जायचंय. ज्या संघाचे